शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, आमदार सतेज पाटील। सरकारने लादलेला तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला। शक्तीपीठ महामार्ग विरोधात कसबा बावडा येथील श्रीराम सोसायटी मंगल कार्यालयात सर्वपक्षीय मेळाव्यात ते बोलत होते। ही चळवळ आमची चाललेली आहे, ही तुमच्यासाठी या ठिकाणी चाललेली आहे। कुठल्याही निवडणुका शेट्टी साहेब आता आपल्याला नाही आहेत, कुठलीही या ठिकाणी उद्याचं आमचं भवितव्य या ठिकाणी या सगळ्या आंदोलनावर अवलंबून आहे। आम्ही राजू शेट्टी, संपत बापू, आम्ही सगळे यामध्ये उतरलेलो आहोत। तो तुमचा सातबारा टिकला पाहिजे, तुमच्या हक्काची जमीन टिकली पाहिजे, ही आमची भूमिका या ठिकाणी। या राज्यामध्ये धरणं झालीत, या राज्यामध्ये हायवे झाले, या राज्यामध्ये MIDC झाल्या, कुठं शेतकऱ्यांनी विरोध त्या ठिकाणी केला। जे चांगलं आहे त्याला सहकार्य करण्याची भूमिका या राज्यातल्या शेतकऱ्यांनी केली, परंतु आज गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग आहे। हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, ही भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल। उद्या किती संघर्ष करायला येऊ दे, लाठी खायला या ठिकाणी लागू दे, जेलमध्ये जायला लागलं तरी आम्ही सगळे जेलमध्ये जायला या ठिकाणी तयार आहोत, परंतु आमची भूमिका या शेतकऱ्याच्या बाजूने निश्चितपणे येणाऱ्या भविष्य काळात या ठिकाणी राहणार आहे। हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो। आज 18 तारीख आहे, 22 तारखेपर्यंत गावातले मेळावे झाले पाहिजेत, 22 तारखेपर्यंत गावातले मेळावे झाले पाहिजेत। 25 तारीख शेवट आहे, त्या 25 तारखेला आपल्याला हरकती प्रांतांच्याकडे गेला पाहिजेत आणि हे मेळावे झाल्यानंतर आता आमची स्टेजवर चर्चा झाली आहे, एक भव्य मोर्चा 9 जूनला दसरा चौकातून कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी जाईल। हा मोर्चा तसेच प्रत्येक तालुक्यातील एका गावात बैठका घेऊन या महामार्गाच्या विरोधात सर्वांनी एकजूट होऊन विरोध दर्शवला पाहिजे असंही त्यांनी सांगितले। यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, समन्वयक गिरीश फोंडे, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार संपतराव पवार पाटील, माजी आमदार KP पाटील, गोकुळचे माजी संचालक प्रकाश पाटील, बाळासाहेब खाडे, बिद्री कारखान्याचे संचालक राहुल देसाई, जीवन पाटील, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, सरपंच सचिन पाटील, राजूबाबा आवळे, AY पाटील आदी मान्यवर व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह रोहन पाटील, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।